नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॅक्टिकल एक्झामची जी गायडन्स सिरीज आपण लॉन्च केली त्यात आता सॉईल सायन्स या कोर्सचे आपण प्रॅक्टिकल एक्झामचं तुम्हाला गायडन्स देणार आहोत. तर हा सुद्धा कोर्स जो आहे तो 2+1 म्हणजेच थेरी प्लस प्रॅक्टिकल असा कोर्स आहे. तर यातसुद्धा तुमचं जे सेमिस्टर एंडचं प्रॅक्टिकल आहे ते 20 मार्क्सचं असेल आणि 10 मार्क्स तुम्हाला मॅन्युअलला असतील. तर या 20 मार्क्सच्या प्रॅक्टिकलमध्ये आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यात स्पॉटिंगसुद्धा असू शकते. आता सॉईल सायन्सच्या कोर्समध्ये स्पॉटिंग बी असते. त्यानंतर यात तुम्हाला प्रोसिजर असू शकता. आता हा जो कोर्स आहे यात मोस्टली लॅबमध्येच एक्सपेरिमेंट केले जातं आणि त्याच एक्सपेरिमेंटवर तुम्हाला प्रोसिजर विचारले जातील आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनसुद्धा यात काही थेरोटिकल क्वेश्चन्स असू शकता आणि मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह किंवा वायवा हे घेऊ शकता. त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं झालं तर तुम्हाला एखाद्या वेळेस 10 मार्क्सला तुमची स्पॉटिंग असेल, मग तुम्हाला 8 मार्क्सला मार्क्सला 2 क्वेश्चन असतील. त्यात एक क्वेश्चनमध्ये प्रोसिजर आणि एक क्वेश्चनमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आणि मग उरलेल्या 2 मार्क्ससाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह किंवा वायवा ह्या असा प्रकारचा पॅटर्न सॉईल सायन्सला असू शकतो तुमच्या कॉलेजमध्ये. कॉलेज टू कॉलेज हे पॅटर्न जे असतात ते चेंज करतं. मित्रांनो, आता आपण यात अगोदर स्पॉटिंग बघू, मग स्पॉटिंगचा तुम्हाला थोडी माहिती देऊ. त्यानंतर आपण जे आहे रेफरन्स क्वेश्चन जे आहे या कोर्ससाठी ते रेफरन्स क्वेश्चन्स बघू. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे स्पॉटिंग आहेत आणि यातसुद्धा त्याचे ॲन्सरसुद्धा आहे, म्हणजेच त्याचं यूज काय ते. तर स्पॉटिंगला तुम्हाला मोस्टली आयडेंटिफाय आणि त्याचं यूज हेच विचारलं जातं. आता हे तुम्ही बघू शकता पिक्नोमीटर जे आपण पार्टिकल डेन्सिटीच्या एक्सपेरिमेंटमध्ये यूज करतो तेच त्याची इथं तुम्हाला यूज विचारले जाऊ शकतात. आता सॉईल सायन्सचा कोर्स आहे त्यामुळे यात जे सॉईल सायन्सच्या लॅबमध्ये इन्स्ट्रुमेंट्स यूज करतात त्याच इन्स्ट्रुमेंट्सबद्दल तुम्हाला स्पॉट असतील. मग हे सर्व तुमचे लॅबमधले टेस्ट ट्यूब, मग त्यानंतर मेजरिंग सिलेंडर, कोनिकल फ्लास्क ह्याच गोष्टी तुम्हाला असतील. pH मीटर वगैरे ह्याच गोष्टींचे तुम्हाला स्पॉट असतील. आणि सॉईल सॅम्पलिंगसाठी जे टूल्स यूज करतो आपण, जसं ऑगर झालं, त्या टूल्सबद्दलसुद्धा तुम्हाला स्पॉटिंगला क्वेश्चन असू शकता. आता आपण डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स बघू ह्या कोर्ससाठी. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहेत. त्यानंतर काही प्रोसिजर्स आहेत. आता ह्या प्रोसिजर्स कॉलेज टू कॉलेज चेंज होतं. कोणत्या कॉलेजमध्ये काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही, बट या काही रेफरन्ससाठी आपण हे क्वेश्चन्स काढलेले आहेत. त्यात डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता डिफाईन मिनरल्स, गिव्ह जनरल प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स इन ब्रीफ. तर हा जो आहे फर्स्ट एक्सरसाइजमधलाच क्वेश्चन आहे. त्यानंतर डिफाईन सॉईल प्रोफाईल, ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ सॉईल प्रोफाईल. हा क्वेश्चन जो आहे तो सेमिस्टर एक्झामला सुद्धा विचारला जातो. तर हा क्वेश्चन तुम्ही नीट करा. त्यानंतर एनलिस्ट सॉईल सॅम्पलिंग टूल्स, एक्सप्लेन प्रोसिजर फॉर कलेक्शन ऑफ सॉईल सॅम्पल. हा जो आहे 5th एक्सरसाइजमधनं क्वेश्चन आहे हा. त्यानंतर गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स इन डिटेल हा एक क्वेश्चन आहे. हा एक थर्ड एक्सरसाइजमधला क्वेश्चन आहे. तर हे काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स होते. आता त्यानंतर प्रोसिजर रायटिंग, यात मोस्टली प्रोसिजरच विचारली जाते कारण यात आपण एक्सपेरिमेंट करतो या कोर्समध्ये. तर आता प्रोसिजर्समध्ये तुम्हाला पहिली जी प्रोसिजर आहे ती डिटर्मिनेशन ऑफ बल्क डेन्सिटी बाय क्लॉड कोटिंग मेथड. तर मोस्टली तुम्हाला बल्क डेन्सिटीची प्रोसिजर विचारलीच जाते मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ EC म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉईल बाय कंडक्टोमेट्री मेथड. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉईल मॉइश्चर कंटेंट बाय फील्ड कॅपॅसिटी. मग डिटर्मिनेशन ऑफ सॉईल मॉइश्चर कंटेंट बाय ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. तर हे काही प्रोसिजर होते. त्यानंतर एक डिटर्मिनेशन ऑफ पार्टिकल डेन्सिटी बाय पिक्नोमीटर मेथड अँड पोरोसिटी ऑफ सॉईल. हा सुद्धा एक तुम्हाला प्रोसिजरला क्वेश्चन येऊ शकतो. पार्टिकल डेन्सिटीचा सुद्धा मोस्टली क्वेश्चन विचारला जातो. तर हे काही रेफरन्स क्वेश्चन्स होते विद्यार्थी मित्रांनो सॉईल सायन्ससाठी, आणि काही स्पॉटिंग होते जे तुम्हाला मी व्हिडिओत दाखवले. आता हे स्पॉट आणि हे रेफरन्स क्वेश्चन आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलेच आहेत. तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये आहे. तिथून तुम्ही ते व्हिजिट करून बघू शकता.